हालेलुया. ओके, बायबल आणले सर्वांनी? हां, नसेल तर तुमचे नोटपॅड ठेवा आणि जेही वचन येतील ते आम्हाला लिहून घ्यायचे आहेत. क्रॉस चेक करायचं घरी जाऊन, का खरंच वचनामध्ये तसं आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रार्थना करूया. पुन्हा आपले नेत्र बंद करू. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. हे प्रभू, जे आम्ही सर्व टीव्हीवर तुझं वचन जे इथं आहे, जे टीव्हीवर पाहतायत, आम्ही सर्व एकत्र येतो माझ्या परमेश्वरा आणि ही प्रार्थना करतो की येणारं वचन आम्हाला उलगाडा होऊ दे प्रभू. होय माझ्या देवा. कारण परमेश्वर, एकदा काही वचन आम्हाला कळलं प्रभू, आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर नाहीयेत प्रभू. यस माझ्या देवा. आमचं प्रोत्साहन आमच्यापासून दूर नाहीये प्रभू. हो ईश्वराजा. म्हणून आम्ही प्रार्थना करतो का प्रत्येकानं पवित्र आत्मा तुझ्या कृपेने याचं रहस्य समजून येऊ दे प्रभू. यस यस. आणि परमेश्वर हे वचन मोठ्या सामर्थ्यांना प्रभाव पाडू दे प्रभू, होय माझ्या देवा. जेणेकरून त्यांचे आशीर्वाद मोकळे होतील Yes, आणि ते तुझा गौरव पाहतील माझ्या परमेश्वरा. आम्ही सर्व गौरव तुला देतो. लक्ष भटकवणारे विचार जे इथं आहे, जे टीव्हीवर पाहतायत, त्यांच्या विरोधातून सर्व लक्ष भटकवणारे विचार प्रभूच्या नावात बांधून नाश करतो आणि प्रत्येकाचं हृदय स्थिर करतो प्रभू. होय माझ्या देवा. आणि प्रार्थना येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय हा आहे, जे लोक लिहून घेतात, वचनाद्वारे जो काही आनंद येतो तो आपण काय केला पाहिजे? व्यक्त केला पाहिजे. हा आजचा विषय आहे आणि यातच आमचे आशीर्वाद परमेश्वरांनी आम्हासाठी लिहून ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा ऐका, विषय काय आहे? वचनाद्वारे ज्यावेळेस आनंद येतो, काय येतो? आनंद येतो, तो व्यक्त केला पाहिजे. तो काय केला पाहिजे? व्यक्त केला पाहिजे. व्यक्त केला पाहिजे. जर त्या वचनाचा आनंद आम्ही व्यक्त करत नाही तर आमचे ब्लेसिंग्स आम्हाला मिळणार नाही. कळलं इथपर्यंत? ओके. पहा, आम्हा प्रत्येकांना व्यक्तिगतरित्या, कौटुंबिकरित्या आशीर्वादाची गरज आहे, प्रोत्साहनाची गरज आहे, धैर्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, आम्हा प्रत्येकांना व्यक्तिगतरित्या, कौटुंबिकरित्या कसली गरज आहे? आशीर्वादाची. कसली गरज आहे? आशीर्वादाची. आम्हा सर्वांना आशीर्वाद पाहिजे. काही ना काही कमतरता, काही ना काही आव्हान, काही ना काही संकट, काही ना काही प्रश्न आम्हा प्रत्येकांच्या अवतीभोवती आहेत आणि आम्हाला आशीर्वादाची गरज आहे. कसली गरज आहे? आशीर्वाद. फक्त एवढंच नाही व्यक्तिगत जीवन, पण सेवेसाठी देखील आम्हाला प्रोत्साहनाची गरज आहे. जर आम्हाला प्रभूची सेवा करायची, त्याही ठिकाणी आव्हान आहेत, त्याही ठिकाणी अडचणी आहेत, त्याही ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देणारं पाहिजे, त्याही ठिकाणी कोणीतरी धैर्य देणारं पाहिजे, त्याही ठिकाणी आमचे मार्ग सेवेसाठी मोकळं करणारं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आमच्या अवतीभोवती वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळे संकट असतात, आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. सर्वसाधारण मनुष्य पण कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. आणि सेवक पण आहे, तो कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आम्ही प्रार्थना करतो? का प्रभूनी आमच्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला द्यावं, प्रभूनी आमचे आशीर्वाद आम्हाला द्यावे. म्हणून आम्ही सर्वजण कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. आणि परमेश्वर स्वतः हे सांगतो की जर तू माझ्याकडे आरोळी करत आहे तर मी तुला उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका, का जर आम्ही प्रभूकडे काय करतोय? आरोळी मारतोय, आमची समस्या घेऊन देवाकडे प्रार्थना करतो, तर बायबल सांगतं मी तुम्हाला उत्तर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण यिर्मया 33वा अध्याय आणि 3रं वचन आपण. ओके, लक्षपूर्वक ऐका, हाफ वचन आपण घेणार आहोत. माझ्याकडे तू आरोळी कर, म्हणजे मी तुला उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आहे उत्तर? हा, तू मला काय कर? हाक मार. मी तुला काय देणार? उत्तर देईन. काय देणार? उत्तर देईन. उत्तर देणार आहे. काय देणार आहे? उत्तर देणार आहे. मग परमेश्वराचं जे उत्तर असतं ना, ते वचनाच्या स्वरूपात असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं आशीर्वादा अगोदर काय येतं? वचन. काय येतं? वचन. आणि प्रभू काय म्हणतो? जर तू माझ्याकडे आरोळी करतोय तर मी तुला उत्तर देईल. काय देईल? उत्तर देईल. म्हणजे परमेश्वर आम्हाला वचन देतो. काय देतो? वचन. परमेश्वर आम्हाला वचन पाठवतो आणि त्याच वचनामध्ये परमेश्वर आम्हाशी बोलतो आणि सांगतो की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सहाय्य करणार आहे, मी तुझे मार्ग मोकळे करणार आहे. म्हणून या ठिकाणी परमेश्वर आम्हाला उत्तर देतो, पण कशाच्या माध्यमातून? वचनाच्या. त्याच वचनामध्ये आमचे आशीर्वाद प्रभूंनी आम्हासाठी पाठवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं इथपर्यंत? आम्ही प्रभूकडे काय करायची? आरोळी. आणि प्रभू आम्हाला काय देतो? उत्तर देतो. उत्तर कोणत्या स्वरूपात? वचनाच्या स्वरूपात. कोणत्या स्वरूपात? वचनाच्या. त्या काळामध्ये जर तुम्ही बायबल वाचलं, ज्याही वेळेस लोक आरोळी मारायचे तर परमेश्वर संदेष्टाला उभा करायचा. कोणाला?
संदेश त्याला, आणि त्याद्वारे आपली वाणी लोकांना द्यायचा का मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या संगतीये, मी तुला या संकटातून बाहेर काढल, मी तुझी मदत तुला मिळवून देईल, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देईल, मी तुला या घराण्यातून बाहेर काढल. याद्वारे परमेश्वर आपल्या लेकरांशी बोलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू काय देतो उत्तर, कशाच्या स्वरूपात? वचनाच्या स्वरूपात. प्रेज द लॉर्ड. मग हे वचन आज बायबल थ्रू आहे. कशा थ्रू आहे? बायबल थ्रू. बायबल. कारण त्या काळामध्ये संदेष्टा बोलायचा. कोण बोलायचा? संदेष्टा. संदेष्टा. आणि मग संदेष्टानीच वचन कशामध्ये लिहिले? बायबलमध्ये. बायबलमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्हाला पण देव बोलतो. कशाद्वारे बोलतो? वचनाच्या द्वारे. वचनाद्वारे. कशाद्वारे? वचनाद्वारे. मग हे वचन तुम्ही व्यक्तिगतरित्याही बायबल वाचत असले तर पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा जसं तुम्ही या ठिकाणी प्रार्थनेला आले किंवा जसं तुम्ही कुठेही प्रार्थनेला जाता, टीचिंग मध्ये जाता, चर्च जाता, तिथंही सेवकाद्वारे. कोणाद्वारे? सेवकाद्वारे. सेवक माध्यम आहे, पण त्याच्यातून देवाचा आत्मा वचना धरून तुमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग फक्त सेवकच नाही तर भविष्यवाणीद्वारे देखील परमेश्वर वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. प्रोफेसी, त्याला काय म्हणतो आपण? प्रोफेसी. का त्याहीद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो. मग फक्त तेवढंच नाही तर एखाद्याची साक्ष देखील असेल. काय असेल? साक्ष. साक्ष. त्या साक्षद्वारे पण परमेश्वर कोणाशी बोलतो? आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये जसं आम्ही वाचतो की प्रभू येशूने ह्याला बरं केलं, त्याला बरं केलं, हे काय आहेत? सगळे साक्ष आहेत. साक्षी आहेत. हे काय आहेत? साक्ष आहेत. साक्ष आहेत. आणि याद्वारे परमेश्वर आम्हाशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळलं? कशाद्वारे? वचनाद्वारे. वचनाद्वारे, सेवकाद्वारे, भविष्यवाणीद्वारे, साक्षद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त एवढंच नाही तर जसं आज आपण आराधना करत होतो, गीतांद्वारे देखील परमेश्वर आम्हाशी बोलतो. जसं आपण गीत गायलं, प्रभू के हात है मेरे साथ, मुझको कोई डर नाही. जर ते तुम्ही फक्त एक गायचं म्हणून गाताय, ते गाणं काम नाही करणार. पण जर तुम्ही आत्म्यातून देवाची आराधना करणार आहे ना, तर येणाऱ्या वचना अगोदरच प्रभू आपल्याशी बोलू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? प्रभू के हात है तेरे साथ, मुझको कोई डर नाही. ते वचन रेमा होऊन जातं. काय होतं? रेमा म्हणजे काय? उघडल्या जातं, हृदयाला स्पर्श होऊन जातं. कारण देवाचा आत्मा माझ्याशी बोलतोय, माझे हात जर तुझ्या बरोबर आहेत तू काळजी करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हे माध्यम दाखवतोय का या माध्यमातून देव आपली वाणी पाठवतो. काय पाठवतो? वाणी पाठवतो. वाणी पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या वाणीमध्ये प्रोत्साहन आहे. काय आहे? प्रोत्साहन आहे. वचन आतमध्ये आनंद उत्पन्न करतं. काय उत्पन्न करतं? आनंद. आनंद. हे वचन आम्हाला प्रोत्साहन देतं. हे वचन आमच्यामध्ये धैर्य उत्पन्न करतं. हे वचन आमच्यामध्ये मेलेली आशा, आमच्यामध्ये सर्व जो विश्वास शून्यमय स्थितीमध्ये गेलाय, हे वचन पुन्हा त्याला सजीवित करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? पण अनेकदा असं पाहायला मिळतं की ज्या प्रकारे जे वचन आमच्याकडे येतं त्याला आम्ही ती मान्यता देत नाही, आणि म्हणून आमचे ब्लेसिंग्स आम्हाला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल काय सांगतं? योहानाच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे का देवाचं वचन सत्य आहे. कसं आहे? सत्य आहे. आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया आपण या ठिकाणी योहान शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 32 वचन. आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करील. हा, सत्य तुम्हाला काय करेल? मोकळे करील. म्हणजे तुम्ही ज्याही बंधनामध्ये आहात त्याच्यातून तुम्हाला काय करणार? बंधनमुक्त करेल. हा, बंधनमुक्त करणार. सत्य काय आहे? वचन. वचन. सत्य काय आहे? वचन. वचन येईल आणि तुम्हाला काय करणार? बंधनमुक्त करणार. वचन काय करणार? तुम्हाला बंधनमुक्त करणार. बंधनमुक्त करणार. अजून एक वचन वाचूया. स्तोत्र 107 आणि 20 वचन. स्तोत्र 107 सर्व काढूया. तो आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय पाठवतो? वचन पाठवतो. त्यांना काय करतो? बरे करतो. निराश असेल तर तो आम्हाला आनंदी करतो. यस. अविश्वासू असेल तर आम्हाला तो विश्वासू करतो. आशा नसेल तर तो आम्हामध्ये आशा उत्पन्न करतो. म्हणून असं लिहिलंय का तो वचन पाठवतो. काय पाठवतो? वचन पाठवतो. आणि बरं करतो. काय करतो? बरं करतो. म्हणजे आजारी पडलंय, निराश झालंय, खचलंय, धजलंय, त्याला तो बरं करतो. म्हणजे त्याला तो प्रोत्साहित आणि सजीवित करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचनामध्ये आशीर्वाद आहेत, कारण वचन आम्हाला बरं करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आमच्यामध्ये आनंद उत्पन्न करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं इथपर्यंत? जर आम्ही देवाकडे आरोळी करतो, काय पाठवणार? वचन पाठवणार. वचन आम्हाला काय करतं? बंधनमुक्त. बंधनमुक्त करतं. थोडक्यात आमच्यात ते काय उत्पन्न करतं? आनंद. काय उत्पन्न करतं?
अजून एक वचन घेऊया आमच्या ज्ञानासाठी. नीतिसूत्र 12 अध्याय 25 वचन. मनुष्याच्या हृदयातली काळजी त्याला ओनवे करते, परंतु सुवचन त्याला आनंदित करते. आपलं शेवटचं वचन महत्वाचं आहे. वचन काय करतं? आनंदित करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवचन काय लिहिलंय? सुवचन आपल्याला आनंदी करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही ज्या वचन आम्हाला आनंदी करतं त्या आनंदाच्या प्रवाहामध्ये आपण व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वचनात काय दडलेले आहेत? रस, आशीर्वाद. आशीर्वाद. वचनामध्ये काय आहेत? आशीर्वाद. हे वचन तुम्हाला प्रोत्साहन देतं, हे तुम्हाला धैर्य देतं, हे तुमची आशा उत्पन्न करतं, या आशा बांधतं. तर ज्यावेळेस ते तुमच्यामध्ये आनंद आणतं तर त्या आनंदाला तुम्ही उत्तम क्रिया दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? नाही कळत? ओके, मी पुन्हा एक्सप्लेन करतो. वचन बी आहे. वचन काय आहे? बी आहे. बी आहे. ज्या प्रकारे एक उदाहरण घेतो शेतकऱ्याचं, का बी कुठं टाकतो आपण? जमिनीमध्ये. आणि नंतर काय टाकावं लागतं? पाणी. काय टाकावं लागतं? पाणी. फक्त जमिनीत टाकून जमणार का? त्याला काय टाकावं लागणार? पाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन बी आहे. वचन काय आहे? ती जमीन आपण आहोत. ती जमीन कोण आहे? आपण आहोत. ते बी कोणात येणार? आणि पाणी म्हणजे विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. जसं तो शेतकरी ती बी घेऊन भूमीत टाकतो, त्याच्यावर पाणी टाकतो, जेणेकरून ते वाढणार, जेणेकरून ते काय होणार? वाढणार. त्याच प्रकारे वचन ज्या भूमीत पडतं आम्ही त्याला पाणी टाकलं पाहिजे, म्हणजे विश्वास टाकला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कळतंय ना? वचन तुमच्यात येतं कारण तुम्ही भूमी आहात. तुम्ही काय आहात? भूमी आहात. भूमी. पण ते वाढणार काय ऑटोमॅटिक? नाही. त्याला काय टाकलं पाहिजे? पाणी टाकलं पाहिजे. पाणी. आणि पाणी म्हणजे काय? विश्वास. विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा विश्वास ज्यास तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल त्याच वेळेस गोष्टी घडणार आहे. कळलं इथपर्यंत? आम्ही यस निराश असतो, आम्ही दुःखी असतो, आम्ही खिन्न असतो आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करतो का प्रभू माझ्याशी बोल, माझं घराणं बघ. परमेश्वर गप बसत. देवाला आमच्याशी बोलायचं असतं. देवाला आमच्याशी बोलायचं असतं. आणि मग तो जसं तुम्ही बायबल उघडता किंवा प्रार्थनेला जर प्रार्थना करून जाता, देवाचं वचन तुमच्यासाठी येतं. आणि मग त्या संदेशातून आम्हाला कळू लागतं की या संदेशातून परमेश्वर आता माझ्याशी व्यक्तिगतरित्या माझ्या कौटुंबिक समस्यासाठी माझ्या प्रश्नाशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग योबाचं उदाहरण चाललं असेल, पण देव आपल्याला दाखवतो का बघ जसं योबाची दशा बदलली, मी तुझी दशा बदलणार. मग दाविदाचं उदाहरण चाललं असतं की दावीद बघ कुठं कुठं पडला, तो अस्थिर होता, त्याला जागा नव्हती, पण बघ मी त्याला स्थिर केलं, त्याचं राज्यासन स्थापित केलं. आम्हाला प्रोत्साहन मिळतं का दाविदासारखं आता माझं जीवन कार्य करणार आहे. ज्या प्रकारे योसेफला त्याच्या कुटुंबाने टाकलं, आम्हाला वाटतं का ती माझी स्टोरी चालली, का माझ्या लोकांनी मला टाकलं, प्रभूने योसेफला उंच केलं, आता प्रभू मला उंच करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या वाचनातून परमेश्वर कोणाशी बोलतोय? आपल्याशी बोलतो. स्टोरी कोणात चालली? योसेफाची. योसेफाची. पण देव कोणाशी बोलतो? आपल्याशी बोलतो. स्टोरी चालली योबाची, पण देव कोणाशी बोलतो? आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं होतं का? असं होतं का? होतं. आम्हाला माहित असतं की पाळक साहेब काय संदेश देतात, देवान त्यांना काय दिलं ते बोलतात, पण ह्या संदेशातून देव एक वेगळा संदेश मला माझ्या कुटुंबासाठी देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? मग तो संदेश आम्ही ऐकतो, थोडा वेळ आनंद वाटतो, पण रिझल्ट थोड्या दिवसांनी पुष्कळ लोकांच्या जीवनात दिसत. कळतंय? वचन येतं त्यावेळेस काय होत असतो हृदयात? तो आनंद गगनात मावत नसतो, तरी पण त्या बेंचमध्ये आपण मावून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? देवाचं वचन ज्यावेळेस येतं तो आनंद असा असतो, कुठं मावणार नाही? गगनामध्ये. गगनात मावणार नाही, पण त्यावेळेस त्या खुर्चीमध्ये, त्या बेंचमध्ये, त्या दरीवर आपण बसून मावून घेतो. आणि इथंच गडबड होऊन जाते. इथंच काय होऊन जाते? गडबड होऊन जाते. विश्वासाला काय पाहिजे? क्रिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाला काय पाहिजे? क्रिया. प्लीज समजतंय का? प्लीज लक्षपूर्वक ऐका. वचन का टच तुम्हाला झालं, साक्षीवर साक्षी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाला काय पाहिजे? क्रिया पाहिजे. बायबल काय सांगतं? क्रिया वाचून विश्वास मेलेला आहे. वचन तुला आलं, तुला कळते, ते तू तुझ्याशी बोलतोय, पण ज्या आनंदात तू व्हायला पाहिजे आणि जी क्रिया तू केली पाहिजे ती क्रिया दिसत नाही. म्हणून आनंद येऊन पण ब्लेसिंग तुझे दिसत नाहीत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन येतं काय करतं? हृदयात आनंद करतो. मग आनंद व्यक्त केला पाहिजे का दाबला पाहिजे? व्यक्त केला पाहिजे. कारण क्रिया बिना विश्वास कसा आहे? व्यर्थ आहे. येस, बायबल काय सांगतं? क्रिया बिना विश्वास अधुरा आहे. काढूया आपण संदर्भ आपल्यासाठी. याकोबाचं पत्र 2 अध्याय 14 वचन वाचूया पहिले.
माझ्या भावांनो, जर कोणी म्हणतो की मला विश्वास आहे परंतु तो तशी क्रिया करीत नाही तर काय लाभ? तो विश्वास त्याला तारायला शक्तिमान आहे काय? हा, काय शब्द वापरलाय? विश्वास आहे परंतु तो तशी क्रिया करीत नाही तर काय पुन्हा लाभ? पुन्हा रीड करा. हा, प्लीज माझ्याकडे पहा. हा, सर रीड करतील, माझ्याकडे पहा. माझ्या भावांनो, हा जर कोणी म्हणतो की मला विश्वास आहे हा परंतु तो तशी क्रिया करीत नाही हा. तर तो काय एक लाभ? मिनिट, तो म्हणतो मला काय विश्वास आहे. तशी क्रिया. कशी क्रिया? जसा विश्वास आहे तशी क्रिया दिसत नाही म्हणून गोष्टी घडत नाहीत. कळतंय का? Yes. जसा विश्वास आहे तशी क्रिया पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढचं वचन काय सांगतं? 17 वचन. तसाच विश्वास आहे त्याला जर क्रिया नाहीत तर तो एकटा असून मेलेला आहे. कसा आहे? मेलेला आहे. देवाचं वचन येतंय, देवाचं वचन आत्म्याशी बोलतंय, कौटुंबिक समस्यावर बोट ठेवतंय, प्रोत्साहन देतंय, धैर्य देतंय, सांगतंय मी कार्य करणारे, काम करणारे, आनंद येतोय. पण आनंद कसा आहे? दबले. क्रिया आहे का त्याला? नाही. जास्त तो आनंद येतो त्याला ती क्रिया मिळत नाही म्हणून तो विश्वास असून देखील तो मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू आमच्याशी बोलतो. प्रेज गॉड. काय मेसेज झालाच पण क्रियाच नाहीये. काय नाहीये? क्रिया नाही. म्हणून त्या वचनाला ब्लेसिंग्स मिळत नाहीत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन तुम्हाला प्रोत्साहित करतं. काय करतंय? प्रोत्साहित करतं. ते तुमच्या आत्म्याशी बोलतोय. मग हे हात वर गेले पाहिजे का नाही? हे हात वर गेले पाहिजे का नाही? गेले पाहिजे. हे म्हणले पाहिजे का नाही? प्रेज द लॉर्ड. हे म्हणले पाहिजे का नाही? आमेन. असंच हो म्हणून. आमेनचा अर्थ काय होतो? असंच हो. देवाचा आत्मा तुम्हाशी बोलतोय. का खिन्न आहे? मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. असंच हो. ते म्हणतो मी कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आलेल्या विश्वासाला क्रिया देताय. काय देताय? क्रिया देतं. तो आनंद तुम्ही व्यक्त करताय. तुम्ही उठले पाहिजे चेअरहून. तुम्ही उठले पाहिजे तुमच्या जागेहून. तुमचा विश्वास तुम्ही मोठा करून तो साजरा केला पाहिजे. तो आनंद उत्साह तुम्ही दाखवला पाहिजे का होय देवच माझ्याशी बोललाय. आणि ती क्रिया तुमचा विश्वास पूर्ण करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग एकदा का त्या क्रियेला विश्वासाला योग्य क्रिया मिळाली, तुमची ब्लेसिंग्स मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेकदा विश्वास आहे पण क्रिया दिसत. आपण एकदम सिरियस मोड मध्ये असू, काम होणार. कोण बोलतोय तुम्हाशी? देव बोलतोय. देव बोलतोय. देव आतमध्ये स्फूर्ती देतोय तर आपण लाजतो. आम्हाला वाटतं का मी उडी मारावी? आम्हाला वाटतं का मी उठून टाळ्या वाजवावेत? आम्हाला वाटतं का मी आनंद करावा, मी डान्स करावं? सरांना काय वाटल? त्याला वाटण्याच्या चक्करमध्ये आज ब्लेसिंग्स लोकांना मिळत नाही. विश्वास आहे पण क्रिया दिसत नाही. कारण लाजतो आपण. म्हणून म्हणलो सुरुवातीला लाजपणा काढून टाका. कारण ते तुमचे ब्लेसिंग स्टॉप करतंय. आपण याला हसण्यावर नेतोय पण पहा तुम्ही ब्लेसिंग पासून दूर आहेत कारण क्रिया नाहीये तुमच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? वचन आहे ना, वचन जो त्रासामध्ये ना त्यालाच कळतं त्यावेळेस त्या वचनाने काय करंट दिलेला असतो आतमध्ये. जगण्याची आशा मिळालेली असते, पुन्हा लढण्याची ताकद मिळालेली असते. आणि म्हणून जर आम्ही दाबून टाकतो तर ब्लेसिंग्स मिळत नाही. जर तुम्ही त्याच प्रोत्साहनामध्ये वाहता, तुम्ही त्याला योग्य क्रिया देता, तुम्ही उभा राहता, तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्ही आनंद करता, तुम्ही सेलिब्रेट करता, त्याच वेळेस त्या ठिकाणी कार्य होऊ लागतं. कारण बायबल सांगतं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कार्य करावं म्हणून आम्हाला क्रिया करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा पाहुणा जर घरी आला आपल्या, जर आम्ही त्याच्याशी प्रॉपर बोलत नाही तर तो घरी चहा पिऊन जाईल का आपल्या? तो जेवून जाईल का आपल्या घरी? तो याचं बोलणंच असं आहे की याचं वेलकम प्रॉपर मला दिसत हा वाटत नाही. हा खुश आहे, पाणी पिलं बस झालं बाबा मी जातो. पण जर आम्ही त्याला आनंद दाखवला, आम्ही त्याला उत्साह दाखवला, आम्ही दाखवलं की मी खुश झालो तू आल्यामुळं, त्यालाही आनंद वाटेल आणि त्याची इच्छा नसताही तो जेवून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यावर निर्भर असतं की समोरच्या पाहुणा जेवला पाहिजे किंवा न जेवला पाहिजे. जर आम्ही त्याचा वेलकम चांगल्या प्रकारे करणार, आम्ही त्याला आपणापण दाखवणार तर 100% तो जीवन जाईल. जीवन काय तो एक दिवस राहून जाईल. काय कारण आम्ही त्याला परवानगी देतो, आम्ही दाखवून देतो की तुझ्या आल्याने मी खुश आहे बाबा. तो लाजत नाही. त्याच प्रकारे वचन येतं पण तो म्हणतो तुझ्यात तो आनंद दिसत नाही म्हणून मला संकोच पडतो. राईट आलो का रॉंग आलो? आपण म्हणतो ना डेंजर लोक आहेत, बोलवतात पण नंतर ओळख देत.
4 वेळेस म्हणतात या या, आणि आलो तो ओळख देत नाहीत. अशा लोकांपासून दूर राहा. प्रभू म्हणतो हेच पण असेच लोक आहेत, प्रार्थना करून करून मला बोलवतात, मी वचन पाठवतो पण ओळखच देत. कळतंय का या ठिकाणी किती लोकांना स्पर्श होतोय? आपण 4 वेळेस विनंती करतो, या ना आमच्या घरी, या ना आमच्या घरी. तो येतो आपला वेळ काढून बिचारा, पण आल्यानंतर आनंदच नाही. समोरच्याला प्रश्न पडतो का, तोच आहे का मला 4 वेळेस बोलवणार आहे, आता पुढचेच बोलवलं तर मला विचार करावा लागेल. समजतंय ना? वचन 4 वेळेस प्रार्थना करून कोण, देवा माझ्याशी बोल, देव माझ्याशी बोल, आणि मग देव बोलतो, देव म्हणतो क्रियाच नाही, असं दाखवतच नाही का कोण आलाय तुझ्याकडे. म्हणून त्याला काम करायला जागा मिळत नाही. म्हणून जेव्हा वचन येईल स्वतःला दाबू नका, आनंदात वाहत जा, कारण तो आनंद तुमच्यातला विश्वासाला क्रिया आहे, आणि त्या क्रियाद्वारे तुमचा विश्वास स्थापित होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? ती क्रिया तुमच्या विश्वासाला काय करते? स्थापित करते. मग तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळू लागतात. आणि ज्यास तुम्ही त्या आनंदात वाहता, खरोखर तुमच्या बंदिवान अवस्थेतून तुमच्या समस्या तुटू लागतात, आणि ते तुमचे मार्ग मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. पण आनंद कसा आहे? दबका आहे. आनंद कसा पाहिजे? का ज्यावेळेस एखादा मित्र आपल्याला मिळतो, काही मित्रांचं वेगवेगळं असतं, कधी असेल तर हा असं असेल, पण काही मित्रांसाठी हात कसे असतात? असे. कधी गाळ्यात पडल, कधी मी माझा आनंद जाहीर कर. तो आनंद प्रभूला आपल्यामध्ये पाहिजे. कधी वचन येईल तो आनंद आपण दाखवला पाहिजे, आपण टाळी वाजवली पाहिजे, आपण उभा राहायला पाहिजे, आपण आमेन म्हणलं पाहिजे, आपण प्रेज द लॉर्ड बोललं पाहिजे, जेणेकरून जो विश्वास आम्ही दाखवला त्या वचनावर त्याला क्रिया मिळती, आणि पहा ब्लेसिंग्स घडू लागतात. प्रेज द लॉर्ड. कळतंय ठिकाणी? पण आपण कंट्रोल करतो. काय करतो? कंट्रोल करतो. नको रिॲक्ट करायला नको, घरी जाऊन मी करणार. इथं रिॲक्ट करा, घरी जाऊन लगेच ब्लेसिंग्स घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? इथे क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. क्रिया करा, आनंद करा, उत्साह करा, टाळ्या वाजवा, जल्लोष करा. घरी जातात आनंदाची बातमी येतं, फोनवर लगेच आनंदाची बातमी, काम झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही फक्त ऐकतो, विश्वास आहे पण त्याला क्रिया नाहीये, म्हणून तो विश्वास मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून मी प्रोत्साहन देतो, गाण्यामध्ये प्लीज तुम्ही एन्जॉय करा. त्या गीताचे शब्द स्पर्शू लागले, प्रभू के हात है मेरे साथ, मुझको कोई. देव बोलू लागला त्या वाचनात. हे फक्त गीत नाहीये, देवाचं वचन आहे आम्हासाठी, आणि मग ते वचन जर स्पर्श होतंय तर आपण तो आनंद दाखवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दबून बसणार का आनंद करणार? आनंद करणार. कळतंय? लाजले तर ब्लेसिंग्स गेले, कारण विश्वास आहे पण काय नाहीये? क्रिया नाहीये. काय नाहीये? क्रिया नाही. क्रिया नाहीये, म्हणून तो विश्वास काही काम करत नाही. त्याला क्रिया पाहिजे. त्याला काय पाहिजे? क्रिया पाहिजे. म्हणून जे वचन बोलतो ना, किती लोकांना सांगते वचन बोलतं ना, तो आनंद आपण सांगू शकतो का साध्या भाषेत? नाही सांगू शकत, कारण समस्याचा प्रभाव काय हा फक्त स्वतःलाच माहित असतो, आणि देव त्याच्यातून काय बोलतो हे फक्त आम्हालाच माहित असतं. म्हणून तुमचा आनंद फक्त प्रभूला दाखवा. जग तुमच्या आनंदाला समजणार नाही, ते तुमच्यावर हसतील, असू द्या. पण जस तुमची उन्नती होईल मग त्यालाही कळलं, अरे मलाही असंच केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? दुसरा आनंद करू लागला तर आपण काय करतो त्याच्यावर? आपण त्याच्यावर काय करतो? हसतो आपण. अरे लय फॉर्म पकडला आज, त्यांनी फॉर्म नाही पकडला, त्याच्या हृदयात परमेश्वरांनी वचन फॉर्म केलं, त्याला त्याचं रेमा ठरला, तो प्रोत्साहित झालेला आहे, तो त्या आनंदात वाहतो, आणि त्या ब्लेसिंगच्या जवळ तो पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हात वर जाऊ द्या, प्रेज द लॉर्ड म्हणा, आमेन म्हणा, उभा राहा. जस्ट मी आफ्रिकन पास्टर्स जे आहेत त्यांचे मेसेज जस्ट मी कधी बघतो, किंवा त्यांच्या मीटिंग्स जस्ट मी, एक पास्टर क्रिश म्हणून आहे, त्यांची मीटिंग आम्ही बँगलोरमध्ये अटेंड केली. तर लास्टच्या प्रार्थनेमध्ये कसे आपण उभं राहतो, त्यांच्या संदेशामध्ये कुणी बसतच नाहीत. त्यांच्या संदेशामध्ये कुणी, सगळे उभे, सगळे कसे, वचन येताच ते डान्स चालू, वचन येताच डान्सिंग चालू. म्हणजे त्या वचनाला ते लगेच सहमती येतात, क्रिया दाखवतात का प्रभू आमच्याशी बोलतो. आम्ही तर काय प्रकार, कुणी बसाना काय नाही खाली, हिलिंगची प्रेरित की काय. नंतर कळलं की वचनामध्येच त्यांच्याशी परमेश्वर बोलतो, ही भाषा त्यांना समजू लागली, आणि कशी क्रिया द्यायची हे त्यांना कळायला लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, ते बसत नाहीत, ते कसे करतात? उभे राहतात. वचन यायच्या अगोदर, वचन स्टार्ट होताच त्यांना कळतं की देव त्यांच्याशी काय बोलणार आहे. पहिलेच उभे, पहिलेच तयार वेलकमसाठी, पहिले डान्स करायला तयार,
तो पास्टर फक्त आता बोलणार आहे, तुम्ही तयार आहात का? त्यांना आत्म्यात ते कळू लागतं का देव आमच्याशी आता काहीतरी अद्भुत गोष्टी प्रगट करणार आहे. ते उत्साहित, ते तयार, ते प्रार्थनेमध्ये, आणि जसं वचन येतं हृदयाला ते स्पर्श करून जातं आणि ते त्याला क्रिया देतात आणि ब्लेसिंग घडू लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. वचन येतं तर प्लीज स्वतःला दाबू नका, दाबू नका. उघडे व्हा, डान्स करा, आनंद करा, संकोचित होऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कारण जर क्रिया नाहीये ना, तुम्ही संदेश ऐकला पण क्रिया दिली नाही, आनंद आणि उल्हास करा. दाविदाचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगल. कर्राचा कोश त्याला त्याच्या घराकडे न्यायचा होता, पण रस्त्यामध्ये तो कोश एका खड्ड्यात अडकला आणि एका व्यक्तीने चुकीने कोशला हात लावला, तो त्याच ठिकाणी मेला. मग तो म्हणला कर्राचा कोश घरी नको न्यायला, त्याने दुसऱ्यांना दिला. तो म्हणला त्यांच्याबद्दल जे कोश वाहणारे आहेत त्यांच्याच घरी ठेव. त्याला कळलं की ज्याच्या घरी कोश ठेवला ना, प्रभूने त्याला खूप ब्लेसिंग्स दिल्या. प्रभूने त्याला काय दिल्या? खूप आशीर्वाद दिले. मग लगेच प्लॅन केला का नाही आता कोश कोणाच्या घरी आला पाहिजे. आणि ज्यास तो कराराचा कोश घेऊन निघाला, बायबल सांगतं की अंगावर कपडे पण राहिले नाही असा तो डान्स करू लागला. कारण त्याला कळलं आता कोशने आला, आता ब्लेसिंग्स आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? तो कोश घेऊन गप बसला का नाही. असं लिहिलंय की त्याची पत्नी म्हणते अरे तू वेडा आहेस की काय, तुझे कपडे पडलेत तरी तुला भान नाही का? पण त्याला कळलं होतं का कोश आला म्हणजे माझे ब्लेसिंग्स मला आले, आणि मी माझा आनंद, जो विश्वास माझ्यामध्ये, तो क्रियेद्वारे जाहीर केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच असं लिहिलं, तुम्ही रीड केलं असेल कदाचित, का तो असा बेभानपणे नाचला का अंगावरचे कपडे कधी पडले हे पण त्याला कळलं नाही. तो क्रिया देत होता. काय देत होता? क्रिया देत होता. येस, जो विश्वासाच्या मध्ये होता कराराच्या कोशच्या प्रती, का आता हा कोश जर माझ्याकडे आलाय तर देवाची कृपा माझ्यावर आलेली आहे आणि मी आता अजून उन्नतीकडे जाणार आहे. वचन जे असं येतं ते तुम्हाला वर घ्यायला आलंय, ते तुम्हाला ब्लेस करायला आलंय, ते तुम्हाला आशीर्वाद करणारा आलंय, ते तुम्हाला संकटातून बाहेर काढायला आलंय, ते तुमच्या आत्म्याशी बोलतंय. प्लीज त्याला क्रिया द्या, बेभानपणे वाहा त्याच्यामध्ये आणि पहा ब्लेसिंग तुमच्या बाजूने काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? मग आनंद दाबणार का? प्लीज वाहा. हसतील त्यांना हसू द्या, पण तुम्ही वाहा. साक्षी होतील ना, मग त्यांना आश्चर्य पडल का रे असं कसं. त्यांच्याकडे क्रिया आहे. काय त्यांच्याकडे? क्रिया आहे. म्हणून आम्हाला क्रिया करायची. काय करायची? क्रिया करायची. फक्त असं करून जमणार? हात कसे गेले पाहिजे? वर गेले पाहिजे. आत्म्यातून आपण खुर्चीवर उभं राहिलं पाहिजे, टाळ्या पण वाजल्या पाहिजे. काहींच्या टाळ्या कशा असतात, त्या लहरमधून टाळी वाजत आली म्हणून चला भाऊ काय तर झालंय. काहींचा आराधनेचा डान्स पण वेगळा असतो, सगळेच पेटलेत मग म्हणतील तू राहिला मग चला मी पण नाच. आत्म्यातून झालेलं नाही. ज्याला आत्म्यातून झालं तो ब्लेसिंग घेऊन गेला, बाकीच्यांना नाही मिळालं. का माहितीये का? तो करत होता मग म्हणून बाकीचे लोक ऍड झालेत त्याच्यामध्ये. कळतंय ना? त्यांनी वाजली म्हणून बाकीच्यांची टाळी वाजली, एक नाचू लागला म्हणून बाकी चला सगळे डान्स करतायत का आपण होऊन जाऊ शामिल. तुला कुठं टच झालं ते तरी कळतंय ठिकाणी. म्हणून प्लीज आत्म्यातून त्या आलेल्या उत्साहाला त्याला क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठी नेहमी आतुर राहा. कोणाची वाणी ऐकण्यासाठी? देवाची. आणि जो आतुर असेल त्याचेच हात वर जाईल, त्याचेच पाय हलू लागतील, त्याच्याच मुखातून हालेलुया प्रेज द लॉर्ड निघल, त्याच्याच हातातून टाळी वाजणार, कारण तो भुकेला आहे वाचनाचा. आणि म्हणून जे वचन येतं हे वचन त्याला सोन्या चांदीपेक्षा हिऱ्यापेक्षाही खूप मौल्यवान असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तोच त्याचं मोल समजू शकतो का काय हात वर करणं, काय टाळी वाजवणं. कारण त्यालाच कळत असतं का देवाने कशावर बोट ठेवलेला आहे आणि मला काय मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपण म्हणतो काही चर्चमध्ये एखादा खूप प्रेज द लॉर्ड हालेलुया करत असतो, तो भाग वेगळा. काही लोक अट्रॅक्शनसाठी करतात, पण काही लोक आत्म्यातून बी करणारे असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? तो रिसीव्ह करतो. काय करतो? ग्रहण करतो. काय करतो? ग्रहण करतो. आणि क्रियाद्वारे जाहीर करतो का प्रभू मला कळालं, प्रभू धन्यवाद तू माझ्याशी बोलला, प्रभू मी सहमत आहे वाचनाला, परमेश्वराचं होणारच आहे परमेश्वरा, मी तुझा गौरव पाहणार आहे, तू या अध्यायातून माझ्याशी भेट घेतली परमेश्वर, जसे त्याचे तू दिवस बदलले तू आता माझे बदलणार आहे परमेश्वर. येस, तुम्ही जाहीर करता तुमच्या क्रियेद्वारे आणि देवाला ते आवडतं. म्हणून बायबल सांगतं वचन कार्य केल्याशिवाय परत येत, पण त्याला काय पाहिजे? क्रिया. क्रिया. काय पाहिजे? क्रिया पाहिजे. नाही तर बोलवर नातेवाईक म्हणल का हा बाबा बाहेर तर 4 वेळेस म्हणतो घरी येऊन जा, घरी आल्यावर विचारत नाही, याच्या घरी जायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी. म्हणून काय करा? क्रिया करा. किती लोकांना कळतंय वचन?
कळतंय ना आता? म्हणून प्रोत्साहित व्हायचं. कसं व्हायचं? प्रोत्साहित व्हायचं. जो आनंद आला ना, आता ह्याला म्हणायचं बाबा मला तर वाटतं नाचावं, पण आता एकटा कसा नाचू, एकटा कसा करू, ह्याला म्हणायचं. अरे त्याला थोडी तिटच झालंय. तुला झालं म्हणून तू वाहा, त्याच्या चक्करमध्ये तू कुठं अडून बसतो. कळतं ना या ठिकाणी? आम्हाला वाटतं मी एकटाच दिसतो या ठिकाणी. एकटा तर एकटा ब्लेसिंग्स पण एकटाच घेऊन जाशील. म्हणून वाहा, एकटा वाहा, याला त्याची वाट बघू नकोस. देव तुझ्याशी बोलतोय, कार्य तुझ्यात होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक उदाहरण घेतो बायबल मधलं आम्हाला समजावं म्हणून. मत्तय 8वा अध्याय जर आपण काढला. मग तो कफरनहूमास आल्यावर एक शतपती त्याच्याकडे आला आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतोय तो माणूस? शब्द मात्र बोल. घरी येतो म्हणतो माझा चाकर काय पडलाय, आजारी पडलाय. तू माझ्या घरी येऊ नको, तू फक्त काय बोल, शब्द बोल. कळतंय ठिकाणी? तो म्हणतो घरी नको, फक्त काय बोल, शब्द बोल. आणि त्याच्या बोलल्यावर, तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे की तुझ्या मुखातले शब्द व्यर्थ जाणार नाही, ते काम करणारच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पुढे एक उदाहरण दिलं. कोणाला? येशूला. कोणाला? येशूला. तो म्हणतो मी पण एक अधिकारी आहे आणि माझ्या हाताखाली कामगार आहेत. जर मी त्यांना जा म्हणलो ते जातात, मी त्यांना या म्हणलो ते येतात. त्या प्रकारे तू बोल म्हणजे गोष्टी घडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का त्याचा विश्वास तो कसा जाहीर करतोय या ठिकाणी? काय करतोय? जाहीर करतोय. त्या विश्वासात तो कृती दाखवतो. काय दाखवतोय? कृती दाखवतो. कृती दाखवतोय. आणि मग बायबल सांगतं की जर आम्ही 13 वचन वाचू त्याच्यामध्ये 13 वचन. मग येशू शतपतीला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरला तसे तुला हो. आणि त्याच घटकेस त्याचा चाकर बरा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या घटकेस? त्याच घटकेस. घरी गेल्यावर का तिथंच? त्याच घटकेस, तिथंच. त्याच वेळेस तो शब्द बोलला. जर आम्ही त्याची पिक्चरमध्ये पाहिलं तर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतं की त्या ठिकाणी तो त्याला विचारतो आणि मग तो घरी जात असताना त्याच्या चाकराच्याकडे पळत येतात घोड्यावर आणि सांगतात की ऐक, या वाजता कालच तो लेकरू तुझं बरं झालेलं आहे. मग तो म्हणतो कधी, कोणता टाइम होता? तो सांगतो की दुपारचे उदाहरणासाठी 12 किंवा 1 वाजले होते. तो वेळ आठवतो का त्याच वेळेस येशू ख्रिस्त शब्द बोललेला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी कळतंय का मला काय सांगायचं? प्रभू वचन पाठवायच्या अगोदरच त्यांनी आपला विश्वास जाहीर केला होता. त्यांनी क्रिया दाखवून टाकली होती आणि म्हणून शब्द येताच मुलगा कसा झाला? बरा झाला. चाकर कसा झाला? बरा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या समस्येसाठी प्रभूने जसं वचन पाठवले, जास्त तुम्ही ते स्वीकारणार, तुम्ही प्रतिक्रिया देणार, त्याच वेळेस समस्या मोकळ्या होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण क्रिया नाहीये. काय नाहीये? क्रिया नाही. क्रिया नाहीये. म्हणून ब्लेसिंग्स आम्हाला पाहायला मिळत नाहीत. वचन येतंय, वचन ठोकतंय, पण क्रियाच देत नाही आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? त्याला संमती द्या. त्याला काय द्या? संमती द्या. तुमचा आनंद पाहून त्याला कळू द्या का बाबा तू आल्याने मला आनंद वाटलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणी कार्य घडणार. पण जर आनंदच नाहीये तर कार्य घडणार नाही. मी सांगितलं ना, पाहून येत थांबणार नाही. तर बंदर बाबा याची क्रिया, ऍक्शन चांगलं दिसत, तो लगेच काय करणार? निघून जाणार. म्हणून जर वचन येतं, क्रिया द्या, आनंद करा, उत्साह करा. कारण ज्यावेळेस तुम्ही क्रिया करणार त्या क्षणी, कोणत्या क्षणी? त्याच क्षणी लगेच कार्य होणार. प्रेज द लॉर्ड. असं नाही का आज वचन ऐकलं 10 दिवसांनी ते कॅश होणार आहे. त्या क्षणी, त्याच घटकेला प्रभूने ब्लेस केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. बायबल सांगतं एक 38 वर्षाचा दुःख नाही करी होता. किती वर्ष? 38 वर्ष. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक तळं होतं, त्याचं पाणी देवदूत हलवायचे, पण त्याचा नंबर काही लागत नव्हता. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याला म्हणतो आपल्या बाजेवर कसा हो? उभा राहा. कसा हो? वाचूया एक तेवढं वचन. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 8 वचन वाचूया. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. हा, कोण कोणाशी बोलतोय? येशू त्या माणसाशी बोलतोय. हा, येशू ख्रिस्त खाली बसलेला जो माणूस आहे, पाय त्याचे काम करत नाही, येशू त्याच्याशी बोलतोय, उठ, काय कर? उठ आणि आपली बाज घेऊन काय कर? चाल. कोण शब्द बोलला? येशू बोलला. आणि त्यांनी त्या क्षणी काय केला? प्रयत्न केला. काय केला? प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न त्याच्या विश्वासाला मिळणारी क्रिया आहे. येस. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. नाही कळलं. प्रभू काय म्हणला? उठ. प्रभूने काय बोलला? शब्द. शब्द कुणा कुठं पडले? त्याच्या कानावर पडले. का उठ म्हणजे तू कसं झालाय? बरा झालाय. तू कसं झालाय? बरा झालाय. मग त्यांनी विचारलं का नाही मला पाय चेक करून बघतो? तो लगेच कशावर उभा राहू लागला? पुढे रीड करा. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. हा म्हणजे काय? पायात जीव नव्हता. कशात जीव नव्हता? पायामध्ये. प्रभू काय म्हणतो? उठ. प्रभू काय म्हणतो? उठ. उठ. जे शब्द आले त्यांनी संकोच केला नाही. त्यांनी विश्वास धरला आणि त्याला क्रिया दिली आणि तो उठला. पायाला त्यांनी काय दिली? क्रिया दिली. का त्या पायाला त्यांनी ताकद लावून त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, तो उठल्या गेला. यस. मग त्याच वेळेस बरा झाला का उशीर लागला? त्याच वेळेस बरा. नाही कळलंय वचन? कळतंय का? यस. प्रभूने शब्द बोलला. काय बोलला? शब्द बोलला. शब्द कुठं आले? हृदयामध्ये आले आणि त्यांनी त्याला क्रिया दिली. काय दिली? क्रिया दिली. त्यांनी लगेच प्रयत्न केला आपल्या पायावर उभं राहण्याचा आणि त्याच्या प्रयत्नात त्याला यश आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते ठिकाणी म्हणजे काय? जस वचन येतं आपण त्याला योग्य क्रिया दिलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हातासाठी प्रेर होती तर आपण आता चेक केलाच पाहिजे बरा झाला का नाही झाला. जर तुम्ही तुमच्या दुखण्यासाठी प्रार्थना करून घेताय, शुगर असेल, डायबिटीज असेल, तुम्ही चेक केलाच पाहिजे योग्य क्रियासाठी का तो बरा झाला का नाही झाला. कारण तुमची क्रिया दाखवून देते का होय माझा विश्वास आहे, प्रभूच्या गोष्टी मी चेक करतो, कारण हा प्रूफ असेल माझ्या देवाने मला बरं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? क्रिया पाहिजे. काय पाहिजे? क्रिया पाहिजे. जर क्रिया नसेल, वचन येतं पण त्याला योग्य क्रिया मिळत नाही, म्हणून ब्लेसिंग्स होत नाही. कळतंय? पाय बरे झाले हे कसं कळणार? उठल्याशिवाय कळणार आहे का? नाही. त्यांनी लगेच उठण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न सफल ठरला. त्यांनी योग्य क्रिया केली. काय केली? योग्य क्रिया. म्हणून म्हणून आम्हाला क्रिया करणं गरजेचं आहे. वचन ज्यास येतं त्या आनंद भरतं, त्याला क्रिया करा. कळलं इथपर्यंत? एक जुना करारातलं एक उदाहरण घेऊ, अजून चांगल्या प्रकारे समजेल. 1 शमूएल 4 अध्याय 3 वचन पहिले वाचू. वाचण्या अगोदर मी या ठिकाणी काही गोष्टी सांगतो. इस्रायली लोकांनी लढाई केली, लढाईमध्ये पराभूत झाले आणि त्यांनी ठरवलं देवाचा कराराचा कोष त्यांच्यामध्ये काय करायचा? घेऊन यायचा. काय करायचा? देवाचा कोष घेऊन यायचा. विश्वास या प्रकारे होता का पूर्वीही ज्यावेळेस कराराचा कोष लढाईमध्ये घेऊन जायचे त्यांना विजय मिळायचा. त्यांना काय मिळायचा? विजय मिळायचा. आणि म्हणून त्यांनी मोठ्या विश्वासाने लढाई हारल्यानंतर हा निश्चय केला का आपण कराराचा कोष आपल्यामध्ये आणायचा. आणि त्या कराराचा कोष आला, देव आपल्याबरोबर, देव आमच्यामध्ये, आणि मग 100% आम्ही लढाई जिंकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण फक्त त्याचं पहिलं तिसरं वचन वाचूया. मग लोक छावणीत आल्यावर इस्रायलचे वडील म्हणाले, आज यहोवाने आम्हास पलिष्ठांपुढे का मारले? आपण यहोवाच्या कराराचा कोष शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने आम्हामध्ये येऊन आमच्या शत्रूंच्या हातातून आमचे तारण करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. शब्द काय आहेत? कोष आमच्यामध्ये यावं, प्रभूने आमच्या शत्रूंना मारावं आणि आम्हाला काय द्यावं? तारण द्यावे. म्हणजे आम्हाला विजय द्यावा. काय द्यावं? विजय द्यावा. आणि त्यांचा विश्वास होता. काय होता? विश्वास होता का कराराचा कोष आला तर विजय आमच्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 वचन वाचूया. काय झालं पुढं? आणि यहोवाचा कराराचा कोष छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायल अशा मोठ्या शब्दाने ओरडले की भूमी ही दणाणली. ओके. एक घटना घडली. त्यांनी काय सांगितलं? काय घेऊन यायचं आपल्यामध्ये? कराराचा कोष. आणि कराराचा कोष त्यांनी आणला. कराराचा कोष ज्यावेळेस आणला त्यांनी असं लिहिलंय का पृथ्वी काय झाली? दणाणली. आणि त्याच ठिकाणी कोण राहायचे? पुढं पलिष्टी. कोण राहायचे? पलिष्टी राहायचे. पुढचं वचन वाचा. तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा शब्द ऐकून म्हणाले, इब्रांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल? मग त्यांना कळले की यहोवाचा कोष छावणीत आला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 वचन. तेव्हा पलिष्टी भ्याले, कारण ते म्हणाले देव छावणीत आला आहे. आणि ते म्हणाले आम्हास हाय हाय. ओके. कराराचा कोष कोणाकडे आला? त्यांच्याकडं. येस. कोण घाबरले? पलिष्टी लोक. का घाबरले? कराराचा कोष आला. पृथ्वी काय झाली? का दणाणली पृथ्वी? मोठ्या शब्दाने ओरडली. लक्षपूर्वक ऐका. पुन्हा रीड करतील. स्लोली. 5 वचन. माझ्याकडे पहा प्रत्येक जण. आणि यहोवाचा कराराचा कोष छावणीत आला. पुढे आला. छावणीत आला. हल्ली का पृथ्वी? नाही. कराराचा कोष म्हणजे परमेश्वर.
परमेश्वर म्हणजे वचन. वचन आलं पण अजून काही झालेलं नाही. पृथ्वी दणाणलेली नाही. शत्रू हल्लेले नाहीत. हा पुढे वाचूया. तेव्हा सर्व इस्रायल अशा मोठ्या शब्दाने ओरडले की भूमी ही दणाणली. हालेलुया. हालेलुया. जस परमेश्वर आला त्यांनी जस उंच स्वराने जस जयघोष केला, त्यांनी आपल्या आतला विश्वास आपल्या वाणीद्वारे जाहीर केला. आता सर्व समर्थ परमेश्वर आमच्या बाजूने आला आणि पलिष्ठे आमचं काही करू शकणार नाहीत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग पृथ्वी काय झाली? दणाणली. कळतंय का? परमेश्वर आला पण पॉवर दाखवता नव्हता येत का? कारण तुमच्यातली क्रिया मला दिसत नाही. आणि जस क्रिया आली पॉवर वाहू लागला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय लोकांना? किती लोकांना समजलंय? कळतंय ना? कराराचा कोश आला, पृथ्वी नव्हती दणाणली. जस त्यांनी शब्द उच्चारले त्या शब्दात आनंद होता, त्या शब्दामध्ये क्रिया होती का आता आम्ही जिंकणार आणि पलिष्ठी हारणार आहे. आणि म्हणून पलिष्ठी देखील घाबरले, यांचा प्रभू यांच्यामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे वचन येतं ना त्याला विश्वास, आणि विश्वासाबरोबर काय द्या? क्रिया द्या. शॉर्टकटमध्ये असा हात करून आमेन प्रेज द लॉर्ड ओके ओके असं नाही. आनंदात व्हा. कशामध्ये व्हा? आनंदामध्ये. जेवढं छोटं रिॲक्ट करणार तेवढे ब्लेसिंग्स हळूहळू येणार. जेवढा मोठा आनंद व्यक्त करणार, जेवढा मोठी क्रिया करणार तेवढ्या लवकर ब्लेसिंग्स आम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे वचन येतं ना आनंद दाबू नका, कारण माणूस नाही बोलत, देव बोलतोय. कोण बोलतोय? देव बोलतो. आणि तो करण्यास समर्थ आहे. तो पलटणार नाही, तो मागे पुढे उत्तर देणार नाही का नाही आज झालं नाही तर झालं, तू माझं ऐकून घे. देव तशापैकी नाहीये. देव बोलला तर तो करणारच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आनंद दाखवून देतो का प्रभू तुझ्या बोलण्यावर मला विश्वास आहे आणि तू करशीलच. म्हणून क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. आणि यांनी क्रिया दाखवली आणि पृथ्वी दणाणली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पृथ्वी अशी दणाणली का जे पलिष्ठी आहेत त्यांची छावणी हलू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास आणि त्याला आलेली क्रिया तुमच्या शत्रूंना हलवून टाकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? वचन येतं, तुम्ही विश्वास टाकता, त्याला काय देता? क्रिया. तुम्ही आनंद करताय, तुम्ही सेलिब्रेट करताय, तिकडं सामर्थ्य वाहू लागतं आणि तुमचे बंधन ते तोडू मोकळे होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर थोडका विश्वास आहे, काम झालं बरं का पण पुन्हा थोडीशी अडचण, काम झालं बरं का पुन्हा थोडीशी अडचण आहे. आणि विश्वास कसा तुझा? थोडा थोडा. क्रिया कशी तुझी? थोडी 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 थोडी. मोठी क्रिया असेल तर झटक्यात काम असणार. 50% झालं बरं का, 70 झालं बरं का. अरे देवाचं काम असं नाही 50-70, तुझी क्रिया तशी, म्हणून तुला ब्लेसिंग तसे मिळतात. देव एक शॉर्टमध्ये काम करणार परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण क्रिया मिळत नाही म्हणून गौरव होत नाही. क्रिया द्या. काय द्या? क्रिया द्या. क्रिया द्या. अजून एक उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. 2 इतिहास 20 अध्याय काढू, फास्ट जाऊया आपण, मग प्रभू वचन आहे. 2 इतिहास 20 अध्याय. दोन इतिहास 20 अध्याय सर्व काढूया. त्याचं पहिलं वचन वाचू या ठिकाणी आपण. यानंतर असे झाले की मोवाबाचे संतान व अम्मोनाचे संतान व त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक यहोशाफाटावर लढाईस आले. हा, सर्वांनी एकत्र मिळून कोणाविरुद्ध लढाईसाठी आले? यहोशाफाट. कोणासाठी? यहोशाफाट. हा, सर्व लोक एकत्र आले, म्हणजे त्यांचे वैरी एकत्र आले. मोवाबी हे जे वेगवेगळे राष्ट्र आहेत हे सर्व एकत्र आले. कोणाच्या विरुद्ध? यहोशाफाट. आणि लढाईसाठी आले. बायबल सांगतं, जर तुम्ही पूर्ण अध्यायानंतर वाचा, का त्यांनी ऐकून ते घाबरले. ते काय झाले? घाबरले. आणि त्या सर्व स्थितीमध्ये सर्व एकत्र आले, उपवास नेमले, प्रार्थना केली, कोणाकडे हाक मारली? देवाकडे. आणि मग देवानी प्रार्थना ऐकली आणि देवानी उत्तर दिलं. काय दिलं? उत्तर. एका भविष्यवाद्याला प्रभूंनी उभं केलं आणि त्याद्वारे परमेश्वर त्यांच्याशी बोलू लागला. वाचूया आपण काय झालं पुढं. आपण त्याचं या ठिकाणी 14 वचन वाचू आता डायरेक्ट. 14. हा हा ओके. तेव्हा मत्तन्याचा मुलगा येईल, याचा मुलगा बनाया, याचा मुलगा जखर्या, याचा मुलगा यजिएल, आसाफाच्या संतानातला लिवी याच्यावर समुदायामध्ये यहोवाचा आत्मा आला. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी काय केली? सर्वांनी मिळून प्रार्थना केली. देवाने एक भविष्यवादी उभा केला. कोण केलाय उभा? भविष्य. त्याच्यावर प्रभूचा आत्मा आला, म्हणून त्याच्यातून जी वाणी येईल ती कोणासाठी असेल?
इस्रायलसाठी. कोणासाठी? इस्रायलसाठी. आणि देव त्यांच्याशी बोलणार. देव त्यांच्याशी बोलणार. प्रभू काय बोलला वाचूया. हा लक्ष माझ्याकडे ठेवा प्लीज. हा रीड करा. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरुशलेमकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका. यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका. हा कोण बोलतोय? देव बोलतोय. देव बोलतोय का तुम्ही यांना पाहून घाबरू नका. वचन आलं. काय आलं? वचन आलं. अवतीभोवती संकट आहे. संकटामध्ये काय आलं? वचन आलं. हा पुढे वाचूया. आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन काय आलं? घाबरू नको, लढाई तुमची नाही, लढाई प्रभूची आहे. हा पुढे काय लिहिलंय? उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा, पहा ते सिसाच्या चढणीवरून. ओके 17 वाचा. 17 वाचा. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही. हा पुढे काय लिहिलंय? अहो यहुदा व यरुशलेम स्थिर उभे राहा. कोण आणि बोलतोय? एक मिनिट. कोण बोलतोय? देव बोलतोय. वाणी आली का मी तुमच्या बाजून लढणार आहे. वाणी आली. काय आली? वाणी आली. वचन आलं. वचन प्रोत्साहन देतं. काय देतं? प्रोत्साहन देतं. आणि मी म्हणलो जस विश्वास वाचनाद्वारे उत्पन्न होतो त्याला क्रिया दिली पाहिजे. त्याला काय दिली पाहिजे? क्रिया दिली आता पाहिजे. यांनी क्रिया कशी दिली वाचूया आपण 18 वचन. मग यहोशाफाटाने तोंड भूमीकडे करून डोके लवविले. हा काय केलं त्यांनी? तोंड भूमीकडे करून डोके लवविले. नमन केलं. काय केलं? नमन केले. म्हणजे वचनाद्वारे त्या भविष्यवाणीद्वारे जे काही प्रोत्साहन आलं त्याला आता तो क्रिया देतोय. त्याला काय देतोय? तो आता क्रिया देतोय. क्रिया. तो नतमस्तक होतो म्हणजे तो देवासमोर झुकतोय आणि देवाचे आभार मानतो की धन्यवाद परमेश्वर तू आमच्या बरोबर आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं? केअरफुली ऐका एक शब्द. आणि सर्व यहुदा व यरुशलेमकर यहोवाचे भजन करीत. प्रेज द लॉर्ड. यहोवाच्या पुढे नाही, उपडे काय करीत? पडले. भजन करीत. गप बसले का? काय चालू झालं आता? भजन चालू झाले. म्हणजे त्यावेळेसची वर्शिप त्यांनी त्यावेळेस चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमच्याशी बोलला. आता देव काम करणार आहे. आम्ही डोळ्यांनी लढाई पाहणार. आम्ही नाही लढणार, परमेश्वर लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी जो विश्वास आतमध्ये आला, जे प्रोत्साहन आलं ते प्रोत्साहन फक्त गप बसून त्या ठिकाणी हे नाही केलं तर त्याला त्यांनी वर्शिपमध्ये बदलून टाकलं आणि आनंद करू लागले का धन्यवाद देवा, या वाणीवर आम्ही शंका धरत नाही. हे वचन तुझं आहे, तू हे आम्हासाठी करणार आहे. जरी झालेलं नाहीये पण आम्हाला माहिती आहे शब्द तुझे आणि तू आम्हासाठी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाला योग्य क्रिया आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे ऐका. थोडंसं शॉर्ट आहे वचन. हा रीड करा. आणि कहाती याच्या संतानातले व कोरही याच्या संतानातले लेवी यहोवा इस्रायलचा देव याला मोठ्या उच्च शब्दाने स्तवायला उभे राहिले. हा काय करू लागले? स्तवन करू लागले. वर्शिप चालू केली. कशा शब्दांनी? उच्च स्वर. दबका शब्द नाही. कसा? देव बोललाय. कोण बोललाय? देव बोललाय. म्हणून आनंद पण त्यांचा मोठा होतो. का जरी आमच्याच पैकी एक माणूस आहे पण शब्द त्याचे नाही आहेत, शब्द आमच्या प्रभूचे आहेत. म्हणून मी म्हणतो का मी पण तुमच्याच पैकी आहेत पण माझ्याकडे पाहू नका. माझ्यात असणारे जे शब्द आहेत ते प्रभूचे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? भविष्यवादी जो होता ना त्यांच्याच पैकी एक होता. मी पण एक तुमच्याच पैकी आहे. पण जर तुम्ही मला ऐकायला आले तर कधीच तुम्ही टाळ्या वाजवणार नाही, उंच होणार नाही. पण जर तुम्ही देवाची वाणी ऐकणार आहेत तर यांच्यासारखे तुमचे स्वर उंच जाईल, हात वर जाईल आणि ते म्हणाल प्रेज गॉड का देव आम्हाशी बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. अनेकदा असा लोकांचा भ्रम असतो का फक्त टाळी वाजवायची आणि बुस्टिंग भरायची. कोणाला? सेवकाला. म्हणजे त्याला प्रोत्साहन द्यायचं का आम्हाला कळतंय. पण त्याचा खरा फायदा व्यक्तिगत आम्हासाठी. त्याला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा देव तुम्हाशी बोलतोय त्याच्या स्तुतीसाठी तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ब्लेसिंग्स कोणाला मिळणार आहेत? आशीर्वाद कोणाला मिळणार आहेत? आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आम्हाला त्या आनंदात आनंद व्यक्त करायचा आणि आपले ब्लेसिंग्स आम्हाला मिळून घ्यायचे. म्हणून मी सांगितलं सुरुवातीला का लाजळूपणा आपल्यातून काढून टाका. हा लाजळूपणा तुम्हाला आशीर्वादित होऊ देत नाही. आनंद करा. काय करा? आनंद करा. आनंद करा. देव तुम्हाशी बोलतोय म्हणून देवाचं गांभीर्य ठेवा का देव माझ्याशी बोललाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेक लोकांना देवाचं महत्व म्हणून त्यांना काही वचनाचं एवढं काही वाटत नाही. हा ठीक आहे आलं वचन. अरे देव बोललाय, माणूस नाही बोलला. कोण बोललाय? देव बोललाय. आणि देव करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून प्रतिक्रिया देणार का नाही देणार? देणार. माझ्या फायद्यासाठी नाही, तुमच्या ब्लेसिंगसाठी. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. कारण प्रभू तो आता अशी ट्रेनिंग देऊन टाकतो, टाळ्या वाजल्या नाही वाजल्या तू वचन घालते जाणे का. प्रभू तशी सेवकाची तयारी करून घेतो. पण ब्लेसिंग्स तुमचे गमवतात म्हणून प्रभूने वचन दिलं का जाताना सांग हे का गरजेचं आहे. टाळी वाजवणं, हात वर करणं, प्रेज द लॉर्ड म्हणणं, आमेन म्हणणं, उभं राहणं, नाचणं, गाणं. का? कारण त्याच्याद्वारे तुझ्या विश्वासाला क्रिया मिळती आणि मग तुझा विश्वास मरत नाही तर त्याला फळ येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय करायचं इथून पुढं? टाळी वाजवायची. हालेलुया. जबरदस्ती पण म्हणायचं नाही बरं का. कधी? जस देव तुमच्याशी बोललाय. कधी? देव बोलला. आता मी म्हणलो टाळी वाजली कुठतरी ती वाजत इथपर्यंत येते म्हणून आपले पण हात वाजू लागतात. तसं नको. एखादा डान्स सुरू केला लय पेटला तो मग सगळे म्हणतील ते नाचतात तू नाचत चल मी पण नाचतो. तसं नको. कधी? देवाच बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी असं म्हणत नाही का मग नाचूच नका. तुम्ही देवाची आराधना आत्म्यातून करा, मला हे म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना या ठिकाणी विश्वासाला योग्य क्रिया असणं गरजेचं. देव म्हणतो का मी रोज बोलतो या बायबल मधून पण मला क्रिया सापडत. जर क्रिया असेल ना रोज हे बायबल आपल्या घरी, असं नाही की आम्हाला रविवारची वाट बघावं लागते, एखाद्या दिवसाची विशेष वाट बघावं लागते. बायबल रोज घरी आपल्या. जर आम्ही आत्म्यातून उघडलं ना रोज देव आम्हाशी बोलणार. आणि जर तुम्ही रोज क्रिया केली ना रोज तुम्ही ब्लेसिंग्स मिळवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिया करा. काय करा? क्रिया करा. टाळ्या वाजवा. अजून काय जमल? आम्ही पास्टर तेदोरांच्या चर्चमध्ये गेलो, तिथे एक आंटी शिट्टीच घेऊन येते. तिला शिट्टी वाजत होता नाहीत. काय घेऊन येते सांगती? शिट्टीच घेऊन येते ती. म्हणजे वाजवत काय फरक पडतो, मी शिट्टी वाजवणार. पहिले आम्ही जेव्हा गेलो आम्हाला वेगळंच वाटलं शिट्टी. ते म्हणले का आनंदच एवढा आहे कंट्रोल होत नाही, मला क्रिया तर केली पाहिजे ना, माझा आनंद व्यक्त केला पाहिजे, मग मी शिट्टी वाजवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ती ब्लेसेड आहे कारण ती क्रिया करते. पण बाकीचे हसत असतील काय तरच आहे, ते काय तर नाही, ती ब्लेसिंग्स घेऊन चालली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्यांना पाहिलं ना ब्लेसिंग्स नाही मिळणार. म्हणून क्रिया करायची. काय करायची? क्रिया करायची. माझी इच्छा आहे का हा संदेश तुम्ही पुन्हा प्रभूकडे प्रार्थना करावी आणि आत्म्यात प्रभूकडे मागावं, याचं प्रगटीकरण मला पुन्हा स्पर्श कर प्रभू. कारण जर तुम्हाला कळलं ना याच्यात काय रहस्य आजच्या या वचनामध्ये, तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला कधीच लांब राहणार नाही. रोज तुम्ही ब्लेसेड जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझी पूर्ण इच्छा आहे का हे वचन तुम्हाला कळावं, हीच प्रार्थना आहे माझी प्रभूकडे. पण तुमची प्रार्थना गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सेवकाला म्हणावं लागतं चलो बजाव प्रभू के नाम के लिए टाली, मग लोक टाळी आणतात. कळत्या ठिकाणी त्याला सांगावं लागतं, मग जाऊन कुठेतरी हात हालतात व चला बाजून टाकू. उपकारिक नकोय. उपकारिक नकोय. आत्म्यातून पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नेहमी कुठंही प्रार्थनेला जाताना बायबल वाचताना भूक बाळगा. का देव माझी बोल, माझी बोलतो आणि जास्त बोलल क्रिया करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करणार का क्रिया? इथून पुढे ती क्रिया दिसली पाहिजे. ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील, प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण सर्व. हे पित्या परमेश्वर, तू आमची भेट घेतली प्रभू. धन्यवाद. जे इथं आहे जे टीव्हीवर पाहतायत, तू प्रत्येकाशी बोलला माझ्या परमेश्वरा. का वचन प्रोत्साहन देतं, वचन धैर्य देतं, वचन आशा उत्पन्न करतं, वचन लढण्याची ताकद देतं, वचन आमच्यामध्ये अभिषेक आणतं, वचन आमच्यामध्ये सामर्थ्य आणतं, वचन आम्हाला खचू देत नाही. मग प्रभू का म्हणून आम्ही गप बसावं? का आमचे हात असे लपून खाली वर व्हावे प्रभू? का आम्ही आमचा आनंद दाबून टाकावं प्रभू? कारण तू म्हणतो विश्वासाला जर क्रिया नाहीये तर तो विश्वास मेलेला आहे. आणि आज अनेक लोकांचा विश्वास मेलेल्या अवस्थेमध्ये प्रभू, कारण त्यांचे हात वर जात नाही, ते हालेलुया म्हणत नाही, ते आमेन म्हणत नाही, ते प्रेज द लॉर्ड म्हणत नाही, ते उभं राहून टाळ्या वाजवत नाही प्रभू. म्हणून मी प्रार्थना करतो माझ्या परमेश्वरा, का या वचनाद्वारे त्यांची भेट घे माझ्या परमेश्वरा. त्यांच्या आत्म्यात एक टोचणी लागू दे माझ्या परमेश्वरा. का मला क्रिया करणं गरजेचं आहे, माझा आनंद मला जाहीर करणं गरजेचं आहे. मी कोणाला दाखवण्यासाठी नाही, मी माझ्या प्रभूच्या गौरवासाठी, मी माझ्या परमेश्वराच्या महिमेसाठी करणार. हे परमेश्वरा, माझ्यामध्ये शायनेसचा स्पिरिट आहे, माझ्यामध्ये लाजळूपणा आहे, माझ्यामध्ये भित्रेपणा आहे. आपण मी घाबरतो, आपण मी लाजतो, आपण मी दुसऱ्यांचा विचार करतो. येशूच्या नावात आज मी आम्हासाठी प्रार्थना करतो की आम्हामधून हा लाजळूपणाचा आत्मा निघून जा येशूच्या नावात. आणि आनंदाचा आतमध्ये, क्रियेचा आतमध्ये, प्रोत्साहनाचा आतमध्ये प्रभू, त्या आनंदाला आपण दर्शनाचा आतमध्ये माझ्या परमेश्वरा.
आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. गौरव हो दे ईश्वराजा. परमेश्वरी प्रार्थना करतो Yes. का ज्या कोणामध्ये जो स्पिरिट आहे जो त्यांना त्या फ्लो मध्ये वाहू देत नाही, मी त्या दडपणाच्या आत्म्याला, मी त्या लाजळूपणाच्या आत्म्याला आज्ञा करतो, या क्षणापासून येशूच्या नावात जी इथं आहे, जे टीव्हीवर पाहतायत त्यांच्यामधून निघून जा, निघून जा येशूच्या नावात. आणि ज्या तुझं वचन येतं प्रभू, ज्या प्रकारे ह्यांनी भजन केलं, यांनी उच्च शब्दांनी जयघोष केला माझ्या परमेश्वरा, Oh, yes. तो जयघोष आमच्यामधून ऐकू येऊ दे प्रभू. Oh, माझ्या देवा. तीच आराधना आमच्यामधून होऊ दे प्रभू. तो Hallelujah. जोरात प्रेज द लॉर्ड निघू दे, Yes, माझ्या जोरात देवा. प्रभूची स्तुती आमच्या Oh, मुखातून शब्द ईश्वराजा. निघू दे, आमेन आमच्या मुखातून निघू दे. Hallelujah. परमेश्वर आमचा आनंद एवढा वाढू दे का आम्ही आमच्या बेंचवर उभं राहावं, आम्ही चेअरवर उभं राहू प्रभू, Hallelujah. आम्ही शिट्टी वाजवावी, आम्ही नाचावं माझ्या परमेश्वर. Oh, धन्यवाद कारण ईश्वर. कोणता मनुष्य नाही, माझा बाप माझ्याशी बोललेला, यस माझे देवा. आणि तो जे काही बोलला ते करण्यास समर्थ आहे. हालेलुया. फादर आम्ही गौरव तुला देतो. ओ ईश्वराजा. तू आमची भेट घेतलीस प्रभू, आणि विश्वास ठेवतो प्रभू, या लाजाळूपणाच्या स्पिरिट पासून यांना मोकळं करतो पित्या, ओ माझे देवा. आणि प्रत्येकात तुझा गौरव स्वीकारतो. यस माझे देवा. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.